आणि आता पाहणार आहोत मुंबई शहर त्याचबरोबर पुण्यामधील टॉप 9 बातम्या। घाटकोपर वर्सोवा मेट्रो 1ची पालिकेकडे 461 कोटी रुपयांची थकबाकी। 21 दिवसांमध्ये कर भरण्याबाबत पालिकेकडून मेट्रोला नोटीस। मुंबई विमानतळावर कार्गो व्यवहारांमध्ये 20% वाढ। ई कॉमर्स उत्पादनं, आंबे आणि चॉकलेटची विमानतळावरून मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात। मान्सून पूर्व नाले सफाईच्या कामामध्ये निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांना पालिकेचा दणका। कामामध्ये त्रुटी राहिल्यानं संबंधित कंत्राटदारांना 30,83,000 रुपयांचा दंड। वाढत्या तापमानाचा भाजीपाला आणि मोठ्या प्रमाणावर परिणाम। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक घटल्यानं भाज्यांच्या दरामध्ये वाढ। फरसबी, फ्लॉवर, शेवग्याच्या शेंगा त्याचबरोबर काकडीसह पालेभाज्यांच्या दरात वाढ। पुण्याच्या तापमानात देखील कमालीची वाढ। इंदापुरात 41.7 अंश सेल्सिअस तर कोरेगावमध्ये 43.3 अंशांची नोंद। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यामध्ये 39 तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून 32 उमेदवार रिंगणार। दोन्ही मतदारसंघामध्ये चौथ्या टप्प्यामध्ये 13 मेला मतदान पार पडणार। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आशियातील 33 देशांसोबत करार। या देशामध्ये विद्यापीठ आपल्या ज्ञानशाखांचा विस्तार करणार। पुणे जिल्ह्यातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी द्या। जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 7 आणि 13 मे रोजी भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश।